हे बघा मित्रांनो, हे बघा तुम्ही, आज जिल्हा परिषद शाळा आहे किनगाव राजा तालुका सिंदखेड राजा येथे हा प्रोग्राम झाला. तुम्ही जे खाली खुर्च्या बघत आहात हे बघा तुम्ही, हे जे खाली खुर्च्या आहे इथे एक प्रोग्राम झाला. यामध्ये महसूल विभाग, भूमी अभिलेख, आधार कार्ड, राशन कार्ड, महिला कर्मचारी कोतवाल, तलाठी, तालुका कृषी अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार साहेब, दिवटे साहेब, परवीन वराडे साहेब व महसूलचे सर्व कर्मचारी, अंगणवाडी असेल, आधार कार्ड, राशन कार्ड, सर्व कर्मचारी इथे हजर होते. पण या कार्यक्रमाला पंचायत समितीचे अधिकारी हे गैरहजर होते. महाराष्ट्र राज्य शासनाचा, महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व विभागाचं जे आज शिबिर झालं, यामध्ये पंचायत समितीचे कर्मचारी गैरहजर होते. फक्त किनगाव राजाचे ग्रामसेवक अमोल मैत्रे हे कार्यक्रमाला आले, पण उशिरा आले. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा होता की शेतकऱ्यांचा विषय असा होता की शेतकऱ्यांचं एका दिवसामध्ये तक्रारीचं निवारण यामध्ये करण्यात येणार होतं. आणि काही शेतकऱ्याचं तक्रारीचं निवारणसुद्धा झालेलं आहे यामध्ये. आणि अलग अलग शेतकऱ्यांनी आपापले प्रश्न मांडले. यामध्ये मी पत्रकार ह्या नात्यानं माननीय तहसीलदार साहेब यांना एक विनंती केली की ज्या लोकांचे किनगाव राजामध्ये घरकुल आलेले आहेत आणि त्यांना जागा नाही, ते अतिक्रमणमध्ये 15-20 वर्षापासून येथे राहतात. आपलं टीन शेड, पत्राचं टीन शेड वगैरे ठोकून ते इथं राहतात, पण त्यांना शासनाने घरकुल देण्यास नकार दिला. मी पत्रकार या नात्याने तहसीलदार साहेब अजित दिवटे यांना विनंती केली की ज्या लोकांचे घरकुल आलेले आहेत, गोरगरीब जनतेचे, त्यांना तुम्ही येथे ज्या ठिकाणी ते अतिक्रमणमध्ये राहतात, त्यांना विनंती केली की ज्या ठिकाणी ते अतिक्रमणमध्ये राहतात त्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे. तर तहसीलदार साहेबांनी लगेच तलाठी, ग्रामसेवक यांना लगेच आदेश दिले की त्यांचा प्रस्ताव लवकरात लवकर पाठवून जे लोक 15 ते 20 वर्षापासून अतिक्रमणमध्ये राहतात, जे गावठाण हद्दीमध्ये येत आहे, अशा लोकांचं लवकरात लवकर घरकुलाचं बांधकाम, यांच्या फायली लवकरात लवकर मंजूर करून यांचं बांधकाम त्याच ठिकाणी सुरू करण्याची त्यांनी एक ग्वाही दिली. त्यामुळे अजित दिवटे यांचे खूप खूप आभार. धन्यवाद.